रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई. गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एक जण जेरबंद. जिल्हा संपादक हमीद शेख. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बसस्थान कामागरील छोरिया मार्केट परिसरात सापळा रचून कृष्णा दत्तू पाटील वय 20 राहणार रोकडा हनुमान मंदिर नगर रावेर या संशयिताला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 25,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 398/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3 सह 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हा कट्टा कोठून व कशासाठी खरेदी केला तसेच त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का याबाबतचा सखोल तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समाधान ठाकूर, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे यांनी पार पाडली.